तर आज कोकम आहेत ना, ते पिकलेले कोकम देखील पाडणार आहेत आणि कच्चे कोकम देखील पाडणार आहेत. आणि बघा कोकम संपूर्ण झोडून टाकायचे, काय ठेवायचे नाही कोकमवरती. अशा पद्धतीने कोकम उभं खाकटावं लागतं, जेणेकरून बियांचा आतला फूल दिसायला पाहिजे. तर मंडळी सकाळी काहीतरी 7 वाजता सुरुवात केली होती कोकम कापायला. आणि जेवढी म्हणजे आम्हाला कोकमं टिपायला म्हणजे एवढे वेळ गेला ना, तेवढे आता त्याच्या दुप्पट तिप्पट कोकमं कापायला वेळ जाणार आहे. तर कोकमं कापून झालेली आहेत. आता ही पिक्की कोकमं फोडायची आहेत. ते देखील. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. मंडळी, आजचा व्हिडिओचा टायटल तुम्ही पाहिला असेलच. तर आज आहे कोकम पाडणे. तर आता एप्रिल महिना एंड चालू आहे आणि गावाकडे असे आता कामं चालू झालेत, म्हणजे फाटी गोळा करणे, कोकम, आंबे अशी कामं झालेत. तर आज आहे ना, तर आज आमच्या जे कोकम आहेत ना, ते कोकम पाडणे चालू आहे. आणि आज पप्पांना देखील सुट्टी आहे. तर आता झाडावरचे सर्व कोकम पाडणे आहे. कोकम आहेत ना, ते पिकलेले कोकम देखील पाडणार आहेत आणि कच्चे कोकम देखील पाडणार आहेत. आणि पिकलेले कोकम आम्ही फोडणार आणि कच्चे कोकम देखील फोडणार. बरोबर मी व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. तर आता आलो आहे संध्याकाळी, जवळजवळ आता वाजले तर 4. आणि पप्पा इकडे कोकमीत चढलेले आहेत, कोकम झोडत आहेत सर्व. आणि आई खाली कोकम टिपते. तुम्ही देखील आता कोकम टिपायला आले तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करा. तुला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मंडळी, पप्पा आता तिकडे कोकमच्या झाडावरती चढलेत. बघा कोकम संपूर्ण झोडून टाकायचे, काय ठेवायचे नाही कोकमवरती. कच्ची पण पाडणार आणि पिकलेली पण पाडणार. बघा जमवण्यासाठी इकडे आता भांडी आणलेली आहेत. तर मंडळी, हिरव्यांचा एक टब भरला आहे आणि पिक्की कोकमं कमी आहेत. तर मंडळी, आता हा हिरव्या कोकमांचा टब भरला आहे ना, आता घरी ओतून येतो. आईने पण कोकमं आणले आहेत तिकडून खालतून. पिक्की कमी आहेत ना, हे इकडं आण आई. हे बघ पिक्की कोकमा यात काढलीत मी, यात काढलीत बघ पिक्की कोकमा. ही बघ आणले चिंबू. बघा मंडळी, दुसरा टब भरला हिरव्या कोकमांचा. इकडे आई टिपते. नदीत देखील पडले तर कोकमा. पिक्की कोकमं कमी आहेत. हे बघा कोकमं जमायला भरपूर वेळ लागतोय.
टब भरला आहे आता तो घरी ओतून येतो तिथे. हा होत भरल तो आता. कांचीत मिळतो, कांचीत भरत तो. मंडळी इकडे बघताय, हे बघा एवढी हिरवी कोकमा पडली होती, झोडून झालेली आहे. आणि पिकलेली कोकमा एवढीच. तर मंडळी आता संध्याकाळच्या जवळजवळ वाजले 6:45. आम्ही गेलो होतो 4 वाजता गेलो होतो तिकडे कोकम पाडायला. कोकमा झोडल्याच्या नंतर टिपायला भरपूर वेळ गेला, कारण आता हिरवी कोकम पाडलीत नंतर ती उद्या फोडायचे. आणि मी म्हणजे हिरव्या कोकमांना सुकवल्याच्या नंतर त्यांना दर जरा जास्त आहे, त्यामुळे पप्पाने आता हिरवी कोकमा जोडून टाकली आहे. आणि पिकलेली कोकमा आहेत ना ती घरी आमसूल बनवण्यासाठी ठेवलेली आहेत. तर आता हिरव्या कोकमा आहेत ना ते उद्या फोडणार आम्ही. म्हणजे इकडे बघताय ही काल आणलेली कच्ची कोकमा आणि इकडे पिकलेली कोकमा. आणि आता सकाळचे वाजले जवळ 7 वाजून गेलेले आहेत. आता ऊन पडत नाही तोपर्यंत लगेच पटापट कापून घ्यायचे. हे बघा. आणि कापण्याची पण एक वेगळीच पद्धत आहे, ती उभी कापावी लागतात, जेणेकरून आतल्या बियांचा तो फूट दिसला पाहिजे. आणि अशी आडवी तेवढी कापली ना तर मग ते दुकानदार घेत नाही. तर ह्या कोकमांना कापायला देखील भरपूर वेळ लागतो. मग मला दाखवतो कापल्याच्या नंतर. चला सुरुवात करतोय. हे बघा मंडळी, अशा पद्धतीने कोकम उभं खाकटावं लागतं, जेणेकरून बियांचा आतला फूल दिसायला पाहिजे. असा फूल दिसला ना सुकल्याच्या नंतर तर मग ते दुकानदार घेतात. पूर्ण अशी खाकटावी लागतात कोकम. तर मंडळी इकडे बघताय, आता पप्पांनी देखील कोकमा फोडायला सुरुवात केली नाही. आणि आईने इकडे पिकलेली कोकमा धुतलेत, धुवून घेतलेत, ती पण फोडायचे आहेत. आता एक टब भरला आहे फोडलेल्या कोकमांचा, एक कापलेल्या कोकमांचा. तो सुकत घालून येतो वरती.
तर मंडळी ही बघा, आता कापून आणलेली कोकम आहेत. हे बघा, अशा पद्धतीने कापावी लागतात. आतला फूल दिसला पाहिजे बियांचा. बघा अशा पद्धतीने. तर मंडळी सकाळी काहीतरी 7 वाजता सुरुवात केली होती कोकम कापायला. आणि जेवढी म्हणजे आम्हाला कोकम टिपायला म्हणजे एवढे वेळ गेला ना, तेवढे आता त्याच्या दुप्पट तिप्पट कोकम कापायला वेळ जाणार आहे. कारण ती उभ्या पद्धतीने कापावी लागतात, जेणेकरून आतला फूल दिसला पाहिजे. आणि अशी आडवी तेवढी कापली ना की पटकन होतात, पण ती दुकानदार मग सुकल्याच्यानंतर ती कोकम घेत नाही. आणि आम्ही 10 दिवसाआधी म्हणजे आम्ही कोकम पाळली होती, ती जी कच्ची होती ती कापली होती. मला सुकल्याच्यानंतर दाखवतो कशा पद्धतीने झाली ती. हे बघा, अशा पद्धतीने झाले ते कोकम सुकल्याच्या नंतर. ती पण उभीच कापली होती, लाल झालेली आहेत. जेवढी कच्ची कोकम होती ना, ती मी व्हिडिओमध्ये पाहिलात, ती सर्व दुपारपर्यंत कंप्लीट झाली, म्हणजे कापून झालेली आहे. आणि सुकत देखील घातलेली आहे. आणि आता पिक्की कोकम फोडायला घेतो आहे. ही बघा, आता ही पिक्की कोकम फोडायला बसतो आहे मी. आता ह्याला जवळजवळ आता 1 तासभर जाईल, ती फोडून होतील लगेच. फूल काढून टाकायचा, आतले बिया ह्याच्यामध्ये आणि साली ह्याच्यामध्ये. फूल काढून टाकायचा, आतले बिया ह्याच्यामध्ये आणि साली ह्याच्यामध्ये. मंडळी आता टाईमनेच लावतो, म्हणजे पटापट फोडून होते. बघा व्हिडिओच्या माध्यमातून. मंडळी व्हिडिओ बघताय, हे बघा, काल रात्री कोकम फोडायला लेट झाला. तर हे बघा, फोडून झाल्याच्या नंतर ह्या कोकमांच्या आतमधल्या बिया, हे बघा आतमध्ये रस आहे. आता ह्या बिया आहेत ना, त्या बिया अशा पिळून काढणार आणि आतला हा रस आहे ना, तो सालीनं ठेवणार. हे बघा, हा रस ह्याच्यात, ह्या रसामध्ये ना त्या साली 2-3 वेळा बुडवायच्या असतात आणि मध्ये सुकत घालायचे असतात मीठ टाकून. तर मंडळी आजचा दुसरा दिवस. हे बघा, ही काल कच्ची कोकमा सगळं कापून टाकलेली वरती इकडे. हे बघा एवढी आहेत. आणि पिकलेली कोकमा हे बघा, काल संध्याकाळी फोडायला घेतले, ते फोडीपर्यंत उशीर झाला, मला काळोख झाला, त्यामुळे दाखवायचं राहून गेलं. हे बघा, इकडे पत्र्यावरती सुकट टाकलेले आहेत. आता ही थोडी सुकली ना, 2 दिवसात सुकतील. हे बघा, साली सुकतील. आता या साली सुकल्याच्या नंतर ना, तो तुम्हाला मी कोकमांचा रस दाखवला ना, म्हणजे ते बिया पिळून त्याचा रस येतो बाहेर, तो रस आहे ना, त्या रसामध्ये ह्या साली बुडवणार आणि पुन्हा बाहेर काढणार आणि पुन्हा सुकत घालणार. असे 2-3 वेळा काढणार आणि त्या रसामध्ये थोडंसं मीठ टाकणार. असे 2-3 वेळा त्या पाण्यातून काढल्या ना साली, आणि त्या सुकवल्याच्यानंतर हे बघा अशा पद्धतीने होतात. हे बघा, तर ही गेल्या वर्षीची आहेत आमसुळं कोकम. हे बघा अशा पद्धतीने. तर मंडळी अशी वर्षभराची आमसुळं तयार होतात. सर्वात मला प्रोसेस या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. अगदी झाडावरून कोकम काढण्यापासून कापण्यापर्यंत, अगदी ते सुकवण्यापर्यंत
तर मंडळी व्हिडिओ देखील इथं थांबवत आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कशी होते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनल बघा नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.